हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी केली जाणारी मिक्स भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या आधी सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवते. मी वालाच्या शेंगा धुवून आणि याचे तुकडे करून घेतलेले आहेत. उसाचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. 3-4 बोरं घेतलेली आहेत. एक छोटा पिकलेला पेरू घेतलेला आहे. एक गाजर चिरून घ्यायचं. ओला हरभरा घेतलेला आहे. ओला वाटाणा सोलून घेतलेला आहे. लसणाची पात तोडून घेतलेली आहे. हा ओला हरभरा आहे. आणि अर्धी वाटी हुरडा घेतलेला आहे. हुरडा म्हणजे कोवळी ज्वारी. हा हुरडा मी भाजून घेतलेला आहे आधी. आणि 3 वांगी मी मिठाच्या पाण्यात चिरून ठेवलेली आहेत. 2 लाल टोमॅटो चिरून घ्यायचे. आणि श्रावण घेवडा घेतलेला आहे, तोडून घेतलेला आहे. हा ऊस मी या भाजीत घालणार नाही आहे. तुम्हाला घालायचा असल्यास तुम्ही घालू शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी ऊस ठेवलेला आहे. आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये ऊस सोडून आपण ज्या ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात थोड्या थोड्या आपल्याला घालायच्या आहेत आधी. ही जी पद्धत आहे भाजी करण्याची ही खूप सोपी आहे. आणि या पद्धतीने भाजी केली तर यावर्षीची तुम्ही जर का भाजी खाल्ली तर पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही या भाजीची चव विसरणार नाही. इतकी टेस्टी ही भाजी तयार होते. आता आपण ज्या भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या. टोमॅटो 2 चिरून घेतलेले आहेत म्हणून 2 टोमॅटो मी या भांड्यात काढून घेतलेले आहेत. वांगी पण यामध्ये 2-3 फोडी. थोडा ओला हरभरा, हुरडा पूर्ण घ्यायचा. जेवढ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्यातल्या थोड्या थोड्या भाज्या सगळ्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत. आणि मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून म्हणजे आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही ही भोगीची भाजी कशी तयार करता मला कमेंट करून नक्की सांगा. आपण लसूण पात घेतलेली आहे एक जुडी. ती लसूण पात पूर्ण यामध्ये घालायची आहे. आणि बोर घेतलेला आहे. एक बोर आपण यामध्ये चिरून घालू. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर याप्रमाणे असं बारीक होईल. आता यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर धुवून घालायची, चिरलेली नाही आहे. देठासहित कोथिंबीर घातलेली आहे. फक्त याची मुळं काढून घेतलेली आहे. आणि मग स्वच्छ धुवून कोथिंबीर यात घालून परत मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवून घेतल्यानंतर याप्रमाणे चटणी तयार होईल. आता आपण जो एक पेरू घेतलेला आहे तो चिरून घेऊ. पेरूच्या आधी बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढणं खूप आवश्यक आहे. दाताखाली बिया आल्या तर दात दुखावू शकतो. त्यामुळे पेरूच्या बिया काढून घ्यायच्या आणि पेरूच्या याप्रमाणे बारीक फोडी करून घ्यायच्या. एक बोर आपण वाटणात घातलेला आहे आणि एक बोराच्या फोडी करून घेऊ. आपल्याला भाजीत घालण्यासाठी पेरू आणि बोराच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता कुकरच्या भांड्यात तेल घालायचं. तेल थोडंसं जास्त घालायचं. आणि यामध्ये आपण ज्या सगळ्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या यात घालायच्या आहेत. ऊस घालायचा नाही आहे. ओला हरभरा, वाटाणा, वालाच्या शेंगा, घेवडा, गाजर जेवढ्या पण भाज्या आपण घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या आपल्याला या तेलात आता परतून घ्यायच्या आहेत. या भाजीत जर का आपण ऊस घातला तर जर भाजी शिजल्यानंतर ऊसाचे रेषे या भाजीत उतरतात आणि मग दाताखाली येतात तर चांगली लागत नाही भाजी. तुम्हाला जर का ऊस आवडत असेल तर भाजी पूर्ण शिजल्यानंतर जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा तुम्ही ऊस घालू शकता. ऊसाच्या ऐवजी यामध्ये मी गुळाचं पाणी घातलेलं आहे. ऊसाचा रस पण तुम्ही घालू शकता. या भाज्या आपल्याला या तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. याचा कच्चेपणा चांगला निघाला पाहिजे अशा या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. अशा 3-4 मिनटे परतून घेतल्यानंतर या सगळ्या परतलेल्या भाज्या आता आपण ताटात काढून ठेवू. काही जण या भोगीच्या भाजीत पालेभाज्या पण घालतात. तुम्हाला जर का आवडत असतील तर पालेभाज्या पण तुम्ही घालू शकता. मी कोणत्याच पालेभाज्या यात घेतलेल्या नाही आहेत. फक्त कोथिंबीर घेतलेली आहे. आता याच कुकरच्या भांड्यात 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. या तेलात आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर यामध्ये हिंग घालायचं. यामध्ये मी बटाटा पण घातलेला नाही आहे. तुम्हाला जर का बटाटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. हिंग घातल्यानंतर आता आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण वाटून ठेवलेलं आहे ते यात घालायचं आहे आपल्याला. हे वाटलेलं मिश्रण आपल्याला या तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे.
यामुळे भाजीला खूप खमंग टेस्ट येते आणि भाजी पातळ होत नाही। आपण या ज्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या त्यातल्या थोड्या थोड्या भाज्या आपण मिक्सरमध्ये अशा बारीक करून घेतल्या आहेत, त्यामुळे याची पण टेस्ट या भाजीला खूप छान येते। चवीप्रमाणे मसाले घालायचे। हळद, काळा मसाला घातलेला आहे 2 चमचे, 2 चमचे तिखट घालायचं। तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। हिरव्या मिरच्या पण तुम्ही यात घालू शकता। आता यामध्ये 1 चमचा भाजलेल्या तिळाचा कूट घातलेला आहे आणि 1 चमचा भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट यात घालायचा। भिजवलेले शेंगादाणे पण तुम्ही यात घालू शकता। हे मिश्रण आपण परत चांगलं मिक्स करून घेऊ। याप्रमाणे हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे। यामध्ये मीठ घातल्यानंतर परत आपण मिक्स करून घेऊ हे मिश्रण। आता मिक्सरच्या भांड्यातच पाणी घातलेलं आहे 1 वाटी आणि हे पाणी आपल्याला या मिश्रणात घालायचं आहे। पाणी अजून घालायचं आहे थोडं, पण ही भाजी आपण चांगली म्हणजे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ आधी आणि परत यामध्ये पाणी घालू। आता यामध्ये ज्या भाज्या आपण परतून ठेवल्या होत्या सगळ्या त्या घालायच्या। भाज्या घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचा गुळाचं पाणी घालणार आहे मी। उसाच्या ऐवजी गुळाचं पाणी घालणार आहे। गुळ आधी भिजवून ठेवला होता आणि मग हे पाणी गाळून घेतलं होतं। हे 1 चमचा पाणी यात घालत आहे। गुळाचं पाणी घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात गूळ घालू शकता। तुम्हाला जर का गोडसर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। यात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं। 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला किती पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी घालून कुकरचं झाकण लावून घ्यायचं। भाज्या खूप मऊ पाहिजे असतील तर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, नाहीतर एकाच शिट्टीत ही भाजी छान शिजते। मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण हा कुकर थोडा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढू। हे पहा किती मस्त भाज्या शिजलेल्या आहेत। गरम गरमच ही भाजी सर्व करायची। बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप मस्त लागते किंवा पोळीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। याप्रमाणे ही भाजी आता आपण छान मिक्स करून घेतलेली आहे। किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता। आता ही भाजी आपण सर्व करून घेऊ। बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी मी सर्व करून घेणार आहे। भोगीच्या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी करतात, अशी भाकरी केलेली आहे। याच्याबरोबर लसणाची पात कच्ची छान लागते। थोड्या कांद्याच्या फोडी आणि मिरची किंवा मिरचीचा ठेचा असेल तर तो पण चालतो आणि तीळ शेंगदाण्याची चटणी। ही चटणी कशी तयार करायची याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।